नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक करिअर अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती इम्पॉर्टंट सराव प्रश्नसंच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत. कारण येणारी जी 2025 ची पोलीस भरती असणार आहे त्यासाठी हे खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, सत्यशोधक अकॅडमी या नावानं. सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर शेखर मुंदडा हे जे आहेत हे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी आहेत. पहा, शेखर मुंदडा. आणि गोसेवा आयोग स्थापन करण्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर गोमांसावरती बंदी घालणं, पशुधनाच्या भल्यासाठी आणि कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा जो आयोग आहे गोसेवा आयोग याची स्थापना करण्यात आलेली आहे. शेखर मुंदडा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? काय विचारलंय? जगातील सर्वात पहिलं वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर उज्जैन या ठिकाणी आपल्या जगातील सर्वात पहिलं जे वैदिक घड्याळ आहे हे उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, उज्जैन हे जे आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. जर आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला कोणत्या राज्यात उभारण्यात आलं तर मध्य प्रदेश या राज्यामधील उज्जैन हे जे ठिकाण आहे पहा, उज्जैन या ठिकाणी पहिलं उभारण्यात आलेलं आहे वैदिक घड्याळ. हे जे आहे हे जंतर मंतरच्या आत 85 फुटावर हे उभारण्यात आलेलं आहे. वेळेची गणना करण्याची ही भारतीय पुरातन पद्धत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? या ठिकाणी आपल्याला 2 दिलेले आहेत. एक प्रकारे आपण याला ग्रंथ किंवा पुस्तक म्हणू शकतो. त्यापैकी पहिला आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि दुसरा आहे पहा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. हे जे ग्रंथ आहेत हे कोणी लिहिले आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स कोणाचं आहे? महादेव गोविंद रानडे यांचं. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे आहे हे RC दत्त यांचं आहे. इकॉनॉमिक स्पेक्ट्स ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया हे जे आहे हे GS अय्यर यांचं आहे. या ठिकाणी आपल्याला एका प्रश्नामध्येच आपले 3 प्रश्न आणि 3 उत्तरं देखील झालेले आहेत. लक्षात ठेवा, महादेव गोविंद रानडे यांचं आहे पहा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? मित्रांनो, आपल्याला यावरती 2023 ला प्रश्न पोलीस भरतीमध्ये जशाच तसा विचारला होता. पानझड हा जो कविता संग्रह आहे हा खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर ना. धो. महानोर. लक्षात ठेवा, ना. धो. महानोर म्हणजे काय? तर नामदेव धोंडो महानोर यांचा आहे पहा पानझड हा कविता संग्रह. आणि त्यांनाच रानकवी या नावाने प्रसिद्ध देखील आहेत ते नामदेव धोंडो महानोर. यांची साहित्यकृती जी आहे ही पानझड याला 2000 वर्षीचा म्हणजे 2000 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आणि 1991 साली भारत सरकारने रानकवी म्हणजे कोण तर नामदेव धोंडो महानोर यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या तारखेपासून ते लागू झालेले आहेत? भारतामध्ये मित्रांनो 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे जे आहेत हे लागू करण्यात आलेले आहेत. ते कधीपासून केलेले आहेत? पर्याय क्रमांक 1 तर 1 जुलै 2024 पासून. याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तर 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय व्यवस्थेसाठी महत्त्वाची तारीख मानली जाते. कारण या दिवशी 3 नवीन कायदे जे आहेत हे अंमलात आलेले होते. यामध्ये ते कायदे कोणकोणते आहेत पहा. पहिला कायदा आहे भारतीय न्याय संहिता, दुसरा आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम. आणि हे जे आहेत मित्रांनो हे 3 फौजदारी कायदे संसदेमध्ये मंजूर झालेले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून ते लागू करण्यात आलेले आहेत.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे? कितवा आहे तर 16वं. लक्षात ठेवायचे 16वा वित्त आयोग याचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अरविंद पनगारिया. लक्षात ठेवा अरविंद पनगारिया हे जे आहेत हे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. आणि अरविंद पनगारिया हे जे आहेत हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांची नियुक्ती 31 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे. काय म्हणून? 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर किंवा पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वी परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 52वी घटना दुरुस्ती जी आहे. लक्षात ठेवा 52वी घटना दुरुस्ती ही 19 फेब्रुवारी 1985 पासून लागू करण्यात आलेली आहे. आणि 52व्या घटना दुरुस्तीद्वारे पक्षांतराचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे? मित्रांनो आपल्याला इतिहासावरही खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे, इतिहासातील जेवढ्या काही संघटना आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत यावरती आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओज पाहणार आहोत. तर त्यापैकीच हा एक प्रश्न आहे, 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. आणि असोसिएशनचे पहिले अध्यक्ष लॉर्ड लिव्हिडन हे होते. लंडनमधील भारतीय आणि निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही संघटना सुरू केली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 महत्त्वाच्या दरड कोसळलेल्या दुर्घटना आहेत. त्यापैकी पहिली आहे माळींची आणि दुसरी आहे इरशाळवाडीची. तर या ठिकाणी काय विचारले आपल्याला? माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, पण ती कोणत्या तालुक्यात आहे? तर लक्षात ठेवायचंय उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 आंबेगाव तालुका आहे. यामध्ये जी माळीण दुर्घटना झाली ही जुलै 2014 मध्ये पुण्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या माळीण या गावामध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना झालेली होती. आणि दुसरी जी आहे महत्वाची ती आहे पहा इरशाळवाडी दुर्घटना. तर ही जी आहे ही 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यामध्ये स्थित असलेल्या इरशाळवाडीमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना झालेली होती. मित्रांनो या दोघांवरही आपल्याला प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे जुलै 2014 ला कोणत्या ठिकाणी झाली? माळीण या ठिकाणी. आणि जुलै 2023 ला इरशाळवाडी या ठिकाणी. आणि इरशाळवाडी हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि माळीण हे जे आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता पहा. त्या ठिकाणी जवळपास 81% विद्यार्थ्यांचं उत्तर हे चुकलेलं होतं. तर सध्याचे इंग्लंडचे जे पंतप्रधान आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 4 केअर स्टार्मर हे जे आहेत हे सध्याचे लक्षात ठेवा केअर स्टार्मर हे सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत. ते युनायटेड किंगडमचे सरकार प्रमुख देखील आहेत, जे 2024च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर 5 जुलै 2024 रोजी ऋषी सुनक यांच्यानंतर ते झालेले आहेत. आणि 5 जुलै 2024च्या आधी कोण होतं तर ऋषी सुनक हे होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे? पहा कोणत्या डार्क स्काय पार्क म्हणून कोणता व्याघ्र प्रकल्प आहे त्याची घोषणा केलेली आहे? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2 तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तर याची डार्क स्काय पार्क म्हणून घोषणा केलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा डार्क स्काय पार्क याची मान्यता कोणत्याला भेटलेली आहे? महाराष्ट्रातील आपल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला. आशियातील हा 5वा प्रकल्प आहे. याचा उद्देश काय आहे तर रात्रीच्या आकाशाचं सौंदर्य जे आहे हे टिकून ठेवण्यासाठी हा जो प्रकल्प आहे किंवा हा जो उपक्रम आहे तर हा केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? लक्षात ठेवा विधान परिषद नसलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे?
तर या ठिकाणी मित्रांनो गोवा हे जे राज्य आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीनही राज्यामध्ये विधान परिषद स्थित आहे. लक्षात ठेवा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर द्विसदनीय अधिकृत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आहे, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश राज्यांचा समावेश होतो. गोवा या राज्यामध्ये विधान परिषद येत नाही. तर 28 पैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद स्थित आहे. त्यामध्ये 6 राज्य कोणते आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर यांच्यामध्ये आहे पहा द्विसदनीय अधिकृत, म्हणजेच काय म्हणू शकतो त्याला आपण विधान परिषद वगैरे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? कितवा? 50वा. लक्षात ठेवा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास मिळालेला आहे? तर ते साहित्य आहे त्यांचं पर्याय क्रमांक 4 हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्याला 50वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. यापूर्वी मित्रांनो आपल्याला 2023 मध्ये प्रश्न असा विचारण्यात आला होता की हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे साहित्य कोणाचं आहे? तर ते आहे भालचंद्र नेमाडे यांचं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? मित्रांनो यापूर्वी आपल्याला कोणत्या ठिकाणाच्या ऐवजी कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं होतं लक्षात ठेवा. तर जिल्हा असो किंवा ठिकाण असो तर त्या दोघांचंही उत्तर एकच आहे. 1920 साली हे महत्वाचं वर्ष आहे. 1920 या वर्षी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे तर तो अहमदनगर या ठिकाणी उभारण्यात आला होता. अहमदनगर जिल्हा. जर आत्ता प्रश्न कधी विचारण्यात आला तर तो अहिल्यादेवी नगर होईल किंवा अहिल्यानगर होईल, पण लक्षात ठेवायचं 1920चा आहे म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1949. पहिला खासगी साखर कारखाना तो हरेगावचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1920. आणि दुसरा खासगी साखर कारखाना जो आहे तो टिळकनगरचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1926. तर मित्रांनो 1920, 1926 आणि 1949 या तीनही वर्षी जे कारखाने उभारण्यात आले साखर कारखाने हे सर्वच्या सर्व साखर कारखाने अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून किंवा ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? पहा पॅरिस ऑलिम्पिक जे झालं 2024चं तर त्याचा ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर PV सिंधू आणि अचंता शरद कमल हे जे आहेत या दोघांची निवड झाली होती पहा राष्ट्र परेडमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून जाण्यासाठी. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 पॅरिस या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यामध्ये अचंता शरद कमल आणि PV सिंधू हे जे आहे हे भारताचे ध्वजवाहक होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा जो आहे मित्रांनो हा पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या ठिकाणी. कोणत्या? नाशिक या ठिकाणी पार पडला. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव जो होता तो होता नाशिकमध्ये आणि हा महोत्सव स्वामी विवेकानंद यांच्या 161व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला होता. युवा दिनाची थीम काय होती? तर विकसित युवा विकसित भारत ही 2024च्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची थीम होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे पहा पोलीस भरतीसाठी. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 M.A. अय्यंगार हे जे आहेत हे भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते. कोण? M.A. अय्यंगार. त्यांनी 30 मे 1952 रोजी हे पद जे आहे हे ग्रहण केलं होतं. नंतर त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देखील काही दिवस काम पाहिलं होतं. त्यांनी बिहारचे 5वे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2021 ला विचारलेला आहे आणि 2023 ला सुद्धा विचारलेला आहे. बाळासाहेब
ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 2 तर नागपूर या ठिकाणी. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय भारताच्या महाराष्ट्र राज्यात नागपूर या ठिकाणी स्थित आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये आदिवासी कला प्रदर्शन, वन्यजीवन बचाव केंद्र, इंडियन सफारी, आफ्रिका सफारी व्याख्यान केंद्र यांचं नियोजन करण्यात येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? मित्रांनो पहा, प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. तर कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर अमरावती हे जे ठिकाण आहे किंवा अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोरकू समाजाचे किंवा जमातीचे लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि महाराष्ट्रात एकूण भिल्ल जमातीचे लोक वास्तव्य करतात. त्यांची टक्केवारी ही महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जमातींच्या 24.65% एवढी आहे. यामध्ये आपण काही प्रमुख जिल्हे आणि तेथे आढळणाऱ्या आदिवासी जमाती देखील घेतलेल्या आहेत. तर वारली ही जमात आहे ठाणे, पालघर आणि नाशिकमध्ये आढळते. कोरकू अमरावतीला आढळते. कातकरी रायगडला आढळते. गोंड चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, भिल्ल नाशिक, धुळे आणि यवतमाळमध्ये आणि कोलाम नांदेड आणि यवतमाळमध्ये. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 कोरकू ही जी आहे ही अमरावतीमध्ये आढळणारी आदिवासी एक जमात आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा 2024चा विजेता खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. पहा, कारण आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारला होता 2023च्या पोलीस भरतीमध्ये. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष जी झाली एकेरी गट त्यामध्ये 2024चा विजेता कोण ठरला? तर तो ठरलेला आहे पर्याय क्रमांक 1 तर कार्लोस अल्काराज हा जो आहे हा पुरुष एकेरीचे विजेतेपद गेल्या वर्षी देखील त्यांनीच पटकवलं होतं आणि कार्लोस अल्काराजनी 2024ला सुद्धा ते पदक मिळवलं होतं. ही विम्बल्डन चॅम्पियनशिपची 137वी आवृत्ती होती आणि 2024ची तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा आपले 20 महत्त्वाचे प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.